मोदींच्या तपपूर्ती कार्याचा लेखाजोखा मोदीजींचे दूत म्हणून खासदार अनुप धोत्रे यांच्याकडून पत्रकाद्वारे जनतेच्या दरबारात. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, ब्युरो चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया. दिनांक 10/6/2026 रोजी हिवरखेड शहरात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून सलग 3 वेळा प्रधानमंत्री म्हणून देशसेवा करताना भारताला जगात नावलौकिक मिळवून दिले. लोकसेवक म्हणून जनसुविधेला प्राधान्य दिले. असे आज आदर्श शेतकरी आनंद बोहरा यांच्या फळमध्ये व्यापारी शेतकरी युवकांना आपल्या अभ्यासवृत्तीचा परिचय देत सगळ्यांनाच पंतप्रधानांच्या देशसेवेची आणि विकासाचे स्वप्नपूर्ती पत्रक विकसित भारताचे पुढील ध्येय साध्य करण्यासाठी आपला सहयोग अपेक्षित आहे, असे छोटेखानी सभेत युवा खासदार अनुपदादा धोत्रे यांनी बोलले. यावेळी रमेश दुतोंडे, संजय शर्मा, लाला सदानी, मुन्ना माधानी, मोहन मानसेता, केशव ताथोड, उद्यान पंडित जयेश बोहरा, अविनाश बोहरा, अतुल विखे मंडळ अध्यक्ष वैभव पोटे, गणेश रोठे, शहर अध्यक्ष किरण सेदान यांचे उपस्थितीस पार पडली. यावेळी शेतकरी वर्ग, सर्व सभापती, नगरपालिका सभापती, नगरसेवक, पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते. अनुभवांनी आणखीन बोलताना सांगितले की पंतप्रधानांनी देशातील शेतकरी, व्यापारी, उत्पादन, सीमा रक्षण सैनिकाचे मनोबल वाढवणे, त्यांच्या समस्यांना प्राधान्य देत महिलांचा सन्मान तसेच त्यांना सुद्धा देशाच्या प्रगतीत बचत गटाचे माध्यमातून रोजगार, गृह उद्योगाला चालना देत भारताला सुजलाम सुफलाम बनवण्यात सिंहाचा वाटा तर आहेच. राजकारणातून समाजकारण, देशसेवा, ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे, रेल्वेचे जाळे, रस्ते तसेच जनधन योजना, महिलांना गॅस कनेक्शन, घरकुल योजना, सैनिकांना सीमेवर सर्व सुविधा यावेळी आपल्या विविध मागण्यांसोबतच रेल्वे स्टेशनचे हिवरखेड नाव न ठेवता मालधक्का व्हावे असे शेतकरी आणि व्यापारी यांचे सुद्धा निवेदन स्वीकारले. यावेळी बंदोबस्तावर असणारे ठाणेदार सचिन पाटील, अंमलदार विनोद करडे हे सुद्धा जातीने हजर होते. वरील कार्यक्रमाचे संचालन केशव कोरडे यांनी केले आणि आभार सुदाम राऊत यांनी उपस्थितांचे मानले. 12 वर्ष झाले आणि माननीय मोदीजी यांनी सांगितलं की बा संपर्काच्या माध्यमातून आपल्या सगळ्या परिसरामध्ये आपण संपर्क साधला पाहिजे. धीरज भाई यांनी जो रेल्वेचा विषय मांडला त्यांनी तो अभ्यासपूर्वक मांडलेला आहे. परंतु शेवटी कुठेही निर्णय जर घ्यायचा असेल, तुम्ही म्हटलं आप बोलेंगे तो हम उधर जाएंगे, ऐसा नहीं कि आपने बोला और हमने इग्नोर किया. परंतु मुझे क्या लगता है ये भी आप लोगों को बताना जरूरी है. मध्ये मी जे पाहिलं आहे की ही रेल्वे लाईन त्यांचं नेहमी मी ऐकायचो की मग माझं सगळ्यात महत्वाचं जर काम असेल तर ही रेल्वे लाईन राहणार आहे. सध्या 2017 अरे जुने आहेत ते, अरे जुने आहेत ते. अरे हो बस गाडी पडली किरण नाही ते खूप आता त्या साईड पण